नमस्कार. मी कमलाकर शेटे, माजी सैनिक, JCO आणि माजी कल्याण संघटक. सर्वप्रथम मी शासकीय पुनर्नियुक्त माजी सैनिक संघटना यांचे आभार व्यक्त करतो की त्यांनी विविध विषयावर वेबिनार, चर्चासत्र, मार्गदर्शन यांचे आयोजन केलेले आहे. याचा फायदा संपूर्ण महाराष्ट्रातील माजी सैनिकांना व्हावा हा त्या पाठीमागील हेतू आहे. आणि याचे पहिले पुष्प, याची पहिल्यांदाच सुरुवात माझ्यातर्फे व्हावी अशी त्यांची इच्छा होती. म्हणून संघटनेचे अध्यक्ष माननीय चंद्रशेखरजी आलेगावकर व त्यांच्या सर्व टीमचे मी आभार व्यक्त करतो. आज या चर्चासत्राचा विषय आहे माजी सैनिकांचे जे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आहेत, PPO, डिस्चार्ज बुक, EJI मधील नोंदीचे महत्त्व व या नोंदी अद्ययावत कशा कराव्या याबाबत माहिती देण्यासाठी हे चर्चासत्र आयोजित केलेले आहे. माजी सैनिकांना फार महत्त्वाचे ही माहिती उपलब्ध व्हावी या दृष्टिकोनातून आपण हे चर्चासत्रामध्ये हा विषय ठेवलेला आहे. माजी सैनिकांचे जे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आहेत त्यामध्ये प्रामुख्याने PPO, जॉईंट पेन्शन, बँक पासबुक, डिस्चार्ज बुक, पार्ट 2 ऑर्डर्स अँड एक्सटेंडेड आर्मी ग्रुप इन्शुरन्स, हे 5 विषय हे माजी सैनिकांसाठी फार महत्त्वाचे आहे आणि त्याचे डॉक्युमेंटेशन फार महत्त्वाचे आहे. याबाबत आपण माहिती घेऊया. सर्वप्रथम मी PPO संदर्भामध्ये माहिती आपणास देत आहे. 2015 नंतर निवृत्त होणारे माजी सैनिक यांना नवीन PPO म्हणजे डिजिटलाइज्ड PPO हा CD पेन्शन याला बाद करणं प्राप्त होत आहे. आणि जे माजी सैनिक 2015 पूर्वीचे आहेत त्यांच्याकडे जुनेच PPO आहे. या डिजिटलाइज्ड PPO मध्ये फार अद्ययावत माहिती माजी सैनिकांची संगणकीकृत झालेली आहे व तो PPO मध्ये त्यांचे सर्व लेखाजोखा PPO मध्ये व्यवस्थित दिलेला आहे. या PPO नंबर सुद्धा बदली करून तो 12 अंकी नंबर ठेवलेला आहे. आणि या PPOचे प्रामुख्याने 5 भाग केलेले आहेत. यामध्ये सर्वप्रथम बेसिक पर्टिक्युलर्समध्ये माजी सैनिकांचे आर्मी नंबर, रँक, नाव, डेट ऑफ एनरोलमेंट, डेट ऑफ रिटायरमेंट, क्वालिफाईंग सर्व्हिस आणि पेन्शन कधीपासून सुरू होत आहे याबाबतची माहिती यामध्ये दिलेली आहे. त्याचप्रमाणे भाग 2 मध्ये फॅमिली पेन्शन पर्टिक्युलर्स, नावाप्रमाणेच माजी सैनिकाच्या नंतर फॅमिली पेन्शन ज्या व्यक्तीला प्राप्त होण्याचे अधिकार आहे त्या व्यक्तीचं या नंबर 2 भागमध्ये संपूर्ण डिटेल्स दिलेला आहे. तिसरा भाग पेन्शन डिटेल्स, माजी सैनिकाला प्राप्त होणारी पेन्शनची इत्थंभूत माहिती या तिसऱ्या भागामध्ये दिलेली आहे. यामध्ये प्रामुख्याने बेसिक पेन्शन, त्याच्यानंतर कम्युटेशन, ग्रॅज्युइटी, ECHS मधून डिडक्ट झालेली रक्कम, इन्हान्स फॅमिली पेन्शन किती मिळणार व नॉर्मल फॅमिली पेन्शन किती मिळणार ह्या प्रकारची विविध माहिती या पेन्शन डिटेल्समध्ये दिलेली आहे. चौथा भाग PPOचा PDA, पेन्शन डिस्बर्सिंग अथॉरिटी हा आहे. पेन्शन डिस्बर्सिंग अथॉरिटी सध्या बँका आहेत. म्हणून माजी सैनिकांना ज्या बँकेमध्ये मधून पेन्शन घ्यावीची आहे किंवा त्यांनी ती तशी नमूद केलेली आहे तर त्या PDAच्या ह्या भागामध्ये माजी सैनिकाचं बँक अकाउंट व बँकेचे नाव ही माहिती ह्या PDAच्या भागामध्ये दिलेली आहे. आणि सर्वात शेवटचा भाग हा डिपेंडन्स हा भाग PPOचा सर्वात महत्त्वाचा भाग सुरू झालेला आहे. अद्ययावत या संगणकीकृत PPO मध्ये दिलेला आहे. डिपेंडन्समध्ये माजी सैनिकांचं पूर्ण कुटुंबाचं पर्टिक्युलर्स दिलेलं आहे. माजी सैनिकांचं जे डिस्चार्ज बुक आहे यापूर्वी डिस्चार्ज बुकमध्ये कुटुंबाची माहिती दिली जात होती, पण आता PPO मध्ये सुद्धा माजी सैनिकांच्या कुटुंबाची माहिती दिली जाते. यामध्ये प्रामुख्याने पत्नी, मुले, आईवडील यांचं संपूर्ण नाव, डेट ऑफ बर्थ ही अशा प्रकारे हा डिजिटलाइज्ड PPO माजी सैनिकांना प्राप्त होत आहे. जे माजी सैनिक 2015 पूर्वीचे आहेत त्यांना हे डिजिटलाइज अद्ययावत
PPO प्राप्त झालेले नाही आहेत किंवा काही जणांना प्राप्त झालेले आहेत. यासाठी आर्मी हेडक्वार्टर अभिलेख कार्यालय यांनी एक विशेष मोहीम सुरू केली आहे आणि या विशेष मोहिमेमध्ये माजी सैनिकांना एक विहित नमुन्यांचा फॉर्म उपलब्ध करून दिला आहे आणि हा विहित नमुन्याचा फॉर्म उपलब्ध केल्याने माजी सैनिकांनी तो विहित नमुन्याचा फॉर्म भरायचा आहे. यामध्ये फार पर्टिक्युलर, फॅमिलीचं पर्टिक्युलर, मुलांचं पर्टिक्युलर, बँकेचे अकाउंट्स आणि पेन्शन, NOK मृत्यूनंतर पेन्शन कोणाला मिळावी या संदर्भाची साधी सोपी माहिती यामध्ये आपल्याला द्यावीची आहे. आणि यामध्ये महत्त्वाचं आधार कार्ड आणि पॅन कार्ड हे सुद्धा नमूद केलेलं आहे. ह्या फॉर्म्स बरोबर तुम्हाला बँकेचं पासबुकचं झेरॉक्स, आधार कार्डची झेरॉक्स, पॅन कार्डची झेरॉक्स, डिस्चार्ज बुकच्या कुटुंबाची जी माहिती आहे त्याची झेरॉक्स, ही सर्व कागदपत्रे ह्या फॉर्म बरोबर भरून माजी सैनिकांनी ती अभिलेख कार्यालयात पाठवायची आहे. यासाठी आपण जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाची मदत घेऊ शकता किंवा हा फॉर्म डायरेक्टली आपण भरून रेकॉर्ड ऑफिसला पाठवू शकता. ह्या फॉर्ममध्ये भरलेली माहिती रेकॉर्ड ऑफिसमध्ये आपली माहिती पूर्ण चेक केली जाते आणि माहिती चेक केल्याने ती माहिती अगर तंतोतंत उपलब्ध असलेल्या डॉक्युमेंट्समध्ये जर मिळाली तर आपल्याला पुढील प्रोसेससाठी CD पेन्शन इलाहाबादला हा फॉर्म्स पाठवून आपला डिजिटलाइज कम्प्युटरचा फॉर्म जो PPO आहे, नवीन PPO हो, हा आपल्यास प्राप्त होईल. जर यदा कदाचित यामधील आपण भरलेली माहिती, फॅमिलीचं डिटेल्स, मुलांचे डिटेल्स हे जर रेकॉर्ड ऑफिसमधील जी माहिती आहे त्यामध्ये जर टॅली होत नसेल तर आपले ऑब्झर्वेशन ह्या फॉर्मचे येते आणि त्यानंतर दुरुस्तीची प्रक्रिया सुरू होते. हा झाला आज आपला PPOचा पहिला भाग जो महत्त्वाचा आहे. PPO म्हणले की पेन्शन पासबुक हे येतच. माजी सैनिकांना विनंती आहे की माजी सैनिकांचे जे पेन्शनचे पासबुक हे जॉईंट पेन्शन अकाउंट असलेच पाहिजे. जॉईंट पेन्शन अकाउंट यासाठी आवश्यक आहे की माजी सैनिकाचा मृत्यू झाल्यानंतर माजी सैनिकाला त्याच्या पत्नीला बँकेमध्ये जाऊन नवीन PPO, नवीन बँकेचे पासबुक उघडणे, परत त्यासाठी विविध डॉक्युमेंट्स सादर करणे हे अवॉइड करण्यासाठी माजी सैनिकांनी स्वतः पेन्शनचे जे पासबुक आहे त्यास जॉईंट पासबुक करून घेणं फार आवश्यक आहे. याचे विविध फायदे आहेत. त्यामध्ये सर्वात प्रथम फायदा हा आहे की आपणास तात्काळ पेन्शन सुरू होऊ शकते आणि आपण NOK असल्याबाबतची खात्री जॉईंट पेन्शन अकाउंट असल्यामुळे होऊन जाते. म्हणून विविध डॉक्युमेंट्स परत सादर करण्याची गरज नाही. तसेच सैनिक कल्याण कार्यालय किंवा इतर विभागामधून जे काही आपणास आर्थिक मदत मिळणार आहे आणि पतीच्या मृत्यूनंतर आर्थिक मदतीची फार गरज असते आणि तातडीने ही मदत मिळावी यासाठी तर खूपच गरज असते. म्हणून बँकेचं पेन्शनचं नवीन अकाउंट ओपन करण्याची गरज पडत नाही आणि तातडीने आपल्याला सर्व आर्थिक मदती या प्राप्त होतात. तसेच येथे मी एक विशेष नमूद करू इच्छितो की सेवारत सैनिकांचे जे सॅलरी अकाउंट्स आहेत ते जवळपास 90% SBI मध्ये आहेत आणि सेवारत सैनिक हे निवृत्त झाल्यानंतर तेच अकाउंट्स हे सेवानिवृत्ती पेन्शन मिळण्यासाठी वापरतात. SBIने फार एक खास विशेष मोहीम सैनिकासाठी, माजी सैनिकासाठी सुरू केलेली आहे. ती म्हणजे डिफेन्स सॅलरी पेन्शन अकाउंट. आज जवळपास सर्वच माजी सेवारत सैनिकांचे अकाउंट्स हे DSPला जोडलेले आहेत. DSPमध्ये विविध सुविधा आहेत, विविध प्रकार आहेत आणि ते सेवारत सैनिकासाठी आहे. आपण माजी सैनिकांचाच इथे विचार करूया. माजी सैनिकांचे अकाउंट्स जर DSP असेल तर स्टेट बँक ऑफ इंडियाने ज्या विविध सुविधा DSP अकाउंट्सला दिलेल्या आहेत, ज्या की तुम्ही कोणत्याही गुगलवर जाऊन सर्च केलं तर DSP अकाउंट्स बेनिफिट, SBI DSP अकाउंट बेनिफिट्स हे जर टाईप केलं तर तुम्हाला ह्या सुविधा, किती सुविधा ह्या अकाउंट्सला आहेत ते आपल्याला कळून जाईल.
यामध्ये सर्वात महत्त्वाची सुविधा हे अपघात विमा आहे. DSP अकाउंट जर माजी सैनिकांचं असेल तर अपघात विमा हा जवळपास 30 लाखापर्यंतचा अपघात विमा आहे. हे फार महत्त्वाचं इथं मला नमूद करायचं आहे. म्हणून सर्व माजी सैनिकांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांचे पेन्शनचे अकाउंट हे सर्वची सर्व SBI मध्ये जाऊन तेथील बँक मॅनेजरला भेटून हे साधं SBI पेन्शन अकाउंट हे DSP अकाउंटमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न करा किंवा कन्वर्ट करून घ्या. तशी प्रणाली आहे, प्रावधान आहे. आणि DSP अकाउंट्सला ज्या ज्या सुविधा उपलब्ध आहेत ह्या बँकेच्या सुविधा आहेत. म्हणून बँक मॅनेजरलाच याची पूर्ण माहिती त्यांच्याकडनंच घ्या आणि ती एकदा कन्फर्म करून खात्री करून घ्या की DSP अकाउंट्सला काय काय सुविधा आहे. जॉईंट अकाउंट झाल्यानंतर माजी सैनिकांचा सर्वात महत्त्वाचा जे डॉक्युमेंट्स आहे किंवा भाग आहे ते डिस्चार्ज बुक. माजी सैनिकांनो, आपल्याला माहिती आहे की डिस्चार्ज बुक म्हणजेच आपण जी काही सर्व्हिस केली आहे त्याचा पूर्ण लेखाजोखा ह्या डिस्चार्ज बुकमध्ये नमूद असतो. मी यापूर्वी ज्याप्रमाणे सांगितले आहे की 2015 नंतरचे जे सेवारत सैनिक निवृत्त होऊन येत आहेत त्यांचे PPO, डिस्चार्ज बुक आणि त्यांचे जॉईंट पेन्शन अकाउंट सुद्धा आहे. त्यांना हे सगळे अप टू डेट होऊन आलेले आहे. प्रश्न आता आपला यापूर्वीच्या माजी सैनिकांचा आहे. डिस्चार्ज बुकमध्ये सर्वप्रथम माजी सैनिकांनी जी काही माहिती आहे ती एकदा पूर्ण वाचून घ्या. त्या डिस्चार्ज बुकमध्ये आपण सेवा केली आहे त्याची ती पूर्ण सेवा आणि व्यवस्थित त्याच्यामध्ये डेट ऑफ एनरोलमेंट, डेट ऑफ डिस्चार्ज, रिझन फॉर डिस्चार्ज, रँक, MSP आहे का, ह्या सर्व बाबी तपासून घ्या. ह्या जर याच्यामध्ये जर विसंगती असेल तर तुम्ही याचं अभिलेख कार्यालयाबरोबर पत्रव्यवहार करून ही विसंगती दूर करू शकता. महत्त्वाची विसंगती आम्हाला किंवा आपल्याला अशा दिसून येते की माजी सैनिकाची जर रँक हवालदार आणि MSP नायब सुभेदार असेल, डिस्चार्ज बुकमध्ये MSP नायब सुभेदार आहे पण PPO मध्ये ही रँक फक्त हवालदार दिलेली आहे. ही झाली विसंगती. जर PPO मध्ये हवालदार रँक आहे आणि डिस्चार्ज बुकमध्ये MSP नायब सुभेदार रँक आहे तर तुम्हाला पेन्शन ही फक्त हवालदारचीच मिळेल. म्हणून ही विसंगती दूर करणं आवश्यक आहे. आता मूळ मुद्द्यावर येतो मी. माजी सैनिकांचं मूळ हे कौटुंबिक माहिती म्हणजे फॅमिलीचे जे डिटेल्स आहे ही सर्वात महत्त्वाची आहे. जसं मी सांगितले की 2015 नंतर काही अडचण नाही आहे. 2015 पूर्वीचे आपल्या महाराष्ट्रामध्ये हजारो माजी सैनिक आहेत ज्यांचे कौटुंबिक माहिती डिस्चार्ज बुकमधील जे फॅमिली डिटेल्स आहे ते अद्ययावत नाही आहे किंवा ते PPO मध्ये नमूद असलेले जे फॅमिली पेन्शनरचे नाव आहेत त्याच्याशी बिलकुलच मेळ खात नाही. जसं PPO मध्ये पत्नीचं नाव आहे तर तिथे जन्मतारीख नाही, फक्त वय आहे. त्याचप्रमाणे डिस्चार्ज बुकमध्ये पत्नीचं नाव आहे ते पूर्ण नाव नाही आहे, फक्त सिंगल नाव जसं जोडलंय. उदाहरणामध्ये आशा देवी, देवी हा शब्द लावलेला आहे. देवी हा शब्द UP बिहारमध्ये वापरण्यात येतो, आपल्या महाराष्ट्रात नाही. आपल्याकडे पूर्ण नावाने कौटुंबिक माहिती किंवा पत्नीचं नाव पाहिजे आणि त्याच्यासमोर डेट ऑफ बर्थ सुद्धा पाहिजे. आज पेन्शनसाठी, मृत्यूनंतर पेन्शनसाठी PPO मधील डेट ऑफ बर्थ, डिस्चार्ज बुक मधील डेट ऑफ बर्थ ही पत्नीची टॅली केली जाते आणि ती KYC डॉक्युमेंट्स बरोबर सुद्धा टॅली करण्यात येते. नंतर पेन्शन सुरू होते. म्हणून माजी सैनिकांना विनंती की डिस्चार्ज बुक मधील जी कौटुंबिक माहिती आहे पत्नीची, मुलांची, ती अद्ययावत करणे आवश्यक आहे आणि हाच हेतू आजच्या वेबिनारमध्ये महत्त्वाचा आहे. आज या मार्गदर्शन शिबिरामध्ये मी आपणास पार्ट 2 ऑर्डर बद्दलच जास्त माहिती देणार आहे. कारण आपल्या मृत्यूनंतर आपल्या मुलांना, पत्नीला जे बेनिफिट्स द्यायचे आहेत आपल्याला ते योग्य देणं आवश्यक आहे. जर मुलाचे नाव डिस्चार्ज बुकमध्ये व्यवस्थित नसेल, मॅट्रिक्युलेशनच्या सर्टिफिकेटमध्ये किंवा शैक्षणिक प्रमाणपत्रामध्ये नाव वेगळं, डिस्चार्ज बुकमध्ये नाव वेगळं, तर तुम्हाला सैनिक कल्याण कार्यालयामधून जे आरक्षणाचे प्रमाणपत्र आहेत डिफेन्स 1, डिफेन्स 2, डिफेन्स 3 हे मिळणार नाही किंवा अडचण येईल.
अशा वेळेस अडचण येईल की ज्यावेळेस तुमचा मुलगा MBBS फर्स्ट इयरला ॲडमिशन घ्यायचं आहे, इंजिनियरच्या फर्स्ट इयरला ॲडमिशन घ्यायचं आहे, पण तुमची डेट ऑफ बर्थ टॅली होत नाही, तुमचं नाव टॅली होत नाही, म्हणून हा आरक्षणाचा फॉर्म किंवा आरक्षणाचा लाभ तुम्हाला मिळणार नाही. म्हणून माझी सैनिकांना विनंती की त्यांनी ही कौटुंबिक माहिती जर अद्ययावत करायची असेल तर त्याचे प्रावधान आहे. आर्मी हेडक्वार्टर अभिलेख कार्यालयाने ही त्रुटी लक्षात ठेवून 3 एप्रिल एक परिपत्रक काढलेलं आहे आणि ह्या परिपत्रकामध्ये कौटुंबिक माहिती कशी बदल करायची याची प्रणाली दिलेली आहे. ही प्रणाली सैनिक कल्याण कार्यालयामध्ये उपलब्ध आहे आणि ह्या प्रणालीमध्येच ॲफिडेविट माजी सैनिकांनी कशा प्रकारे सादर करायचे जेणेकरून त्यांचं डिटेल्स बदली करता येईल. फारच साधी सोपी प्रणाली आहे. उदाहरण देतो मी तुम्हाला. जर माजी सैनिकांच्या मुलाचं नाव डिस्चार्जमध्ये बर्थचं पाठऑर्डर करायचं असेल, ते नमूद करायचं असेल तर फक्त 3 डॉक्युमेंट्स येथे फार महत्त्वाचे आहेत. जन्माचा दाखला, बोनाफाईड शैक्षणिक प्रमाणपत्र आणि आधार कार्ड. ह्या तिन्ही प्रमाणपत्रामध्ये जर तुमच्या मुलाचं नाव सारखं असेल, डेट ऑफ बर्थ सारखी असेल तर एक साधा ॲफिडेविट केल्यानंतर हे 4 प्रमाणपत्र ॲफिडेविटसह हे जर रेकॉर्ड ऑफिसला पाठवले तर तुमच्या मुलाचं बर्थचं पाठऑर्डर फार लवकर होईल. त्याचप्रमाणे जर पत्नीचं पाठऑर्डर बदल करायचा असेल नावामध्ये किंवा डेट ऑफ बर्थमध्ये, त्याच्यामध्ये सुद्धा 20 नमुन्यामधला प्रतिज्ञापत्र माजी सैनिकांनी द्यावं. तो बदल होऊ शकतो, यामध्ये काही अडचण नाही. म्हणून माजी सैनिकांना विनंती की त्यांनी अभिलेख सैनिक कल्याण कार्यालयामध्ये जाऊन याची माहिती घ्यावी. साधी सोपी फॉर्म्स आहेत, ते फॉर्म्स जोडावेत आणि योग्य ते प्रमाणपत्र जोडून अभिलेख कार्यालयाला पाठवून डिस्चार्ज बुकमधील माहिती आपण अद्ययावत करून घ्यावी. ही जर माहिती अद्ययावत आपण केली तर आपल्याला भविष्यामध्ये आपल्या मृत्यूनंतर तुमच्या पत्नीला, मुलांना कोणत्याही प्रकारे अडचण येणार नाही. किंवा मुलाला जर आर्मीमध्ये भरती व्हायचं असेल तर त्यावेळेस रिलेशनशिप सर्टिफिकेट मिळण्यासाठी सुद्धा तुम्हाला काही अडचण होणार नाही. नावामध्ये बदल असेल तर सर्व ठिकाणी तुम्हाला अडचणीला सामोरे जावं लागते. आपण प्रयत्न करा. प्रयत्न केल्यानंतर आपण अभिलेख कार्यालयाला डॉक्युमेंट्स पाठवा. अभिलेख कार्यालय काही ऑब्जेक्शन देईल, काही त्रुटी काढेल, परत आपण ते येऊ द्या. त्रुटी आल्यानंतर त्या त्रुटींची पूर्तता करा. ती त्रुटींची पूर्तता केल्यानंतर आपलं कार्य साध्य होईल. आपलं डिस्चार्ज बुक, आपलं PPO हे अद्ययावत होण्याला मदत मिळेल. मित्रांनो, यानंतरचा भाग डिस्चार्ज बुक पाठऑर्डर झाल्यानंतर एक आपल्या मृत्यूनंतर एक्सटेंडेड आर्मी ग्रुप इन्शुरन्सची सुविधा ही उपलब्ध आहे. सर्व माजी सैनिकांकडे एक्सटेंडेड आर्मी ग्रुप इन्शुरन्सचा प्रमाणपत्र आहे. ह्या इन्शुरन्सचा माहिती आपल्या पत्नीस होणे फार आवश्यक आहे. म्हणून सर्व माजी सैनिकांनी हा एक्सटेंडेड आर्मी ग्रुप इन्शुरन्सचं प्रमाणपत्र आपल्या पत्नीला जरूर दाखवावे. आणि ह्या प्रमाणपत्रामध्ये नावामध्ये काही बदल आहे का, काही माहितीमध्ये काही त्रुटी आहे का, याची खात्री करून घ्या. ही खात्री करून घेतल्यानंतर पत्नीला सांगा की हे प्रमाणपत्र आहे, याच्यावर रक्कम लिहिलेली 1 लाख ते 5 लाखपर्यंतचे विविध प्रमाणपत्र आहेत. जे जुने माजी सैनिक आहेत त्यांना 1 लाखचा बेनिफिट्स आहे. जे आता निवृत्त होत आहेत त्यांना 5 लाखचा बेनिफिट्स आहे. तर हे प्रमाणपत्र कसं सादर करायचं आणि कार्यालयामध्ये काय काय लागतं, याला हे डॉक्युमेंट्स काय काय लागतात याची सुद्धा माहिती द्या. एक्सटेंडेड आर्मी ग्रुप इन्शुरन्स बरोबर ही क्लेम सादर करण्यासाठी काही जास्त डॉक्युमेंटची गरज नाही. याच्यामध्ये जसं की मृत्यू प्रमाणपत्र हे आवश्यक आहे. माजी सैनिकाच्या मृत्यूनंतरच आर्मी कवच तुम्हाला हे आर्मी इन्शुरन्स तुम्हाला मिळू शकते. मृत्यू प्रमाणपत्र, डिस्चार्ज बुकची झेरॉक्स, PPOची झेरॉक्स, आधार कार्ड, पॅन कार्ड, हे साधं हे सिंपल हे 5-6 डॉक्युमेंट्स लागतात. आणि त्याचबरोबर 3 महत्त्वाचे जे आर्मी ग्रुप इन्शुरन्सचे डॉक्युमेंट्स आहेत ते याला जोडणं आवश्यक आहे. ते मध्ये 3 मध्ये हे आर्मी ग्रुप इन्शुरन्सने विहित नमुन्यामध्ये प्रतिज्ञापत्र दिलेलं आहे. हे त्यांच्या आर्मी ग्रुप इन्शुरन्सच्या वेबसाईटवर उपलब्ध आहेत, सैनिक कल्याण कार्यालयामध्ये उपलब्ध आहेत, सर्वत्र उपलब्ध आहे. एक प्रतिज्ञापत्र, दुसरं बँकेचं डिटेल्स आणि तिसरं फॅमिली मेंबर्सचं डिटेल.
हे 3 प्रतिज्ञापत्र, 3 कागदपत्र आणि हे बाकीचे इतर कागदपत्र जोडून विहित नमुन्यामध्ये किंवा साधा अर्ज जरी तुम्ही सैनिक कल्याण कार्यालयाला केला तर तुमचे हे एक्सटेंडेड आर्मी ग्रुप इन्शुरन्सचे क्लेम हे AJIला पाठवले जातात. त्याचबरोबर अभिलेख कार्यालयाला मृत्यू प्रमाणपत्र पाठवले जातात. अभिलेख कार्यालय मृत्यू प्रमाणपत्राचं व्हेरिफिकेशन करून हे व्हेरिफिकेशन रिपोर्ट AJI म्हणजे आर्मी ग्रुप इन्शुरन्सला पाठवतं आणि तिथून तुम्हाला फंड्स तुमच्या पत्नीला डायरेक्टली बँकेच्या खात्यामध्ये जमा होतो. आज आपण त्यावर एक छोटीशी माहिती घेतली. व्हिडिओ क्लिपमध्ये जास्त माहिती देता येत नाही. हे विषय फार मोठे आहेत. प्रत्येक विषयावर 1-1 तास बोलता येतं किंवा मार्गदर्शन करता येतं. तरी पण माजी सैनिकामध्ये सतर्कता जागृत व्हावी ह्या डॉक्युमेंट्सबद्दल आणि माजी सैनिकाच्या मृत्यूनंतर जे पत्नीला अडचण येते ती अडचण दूर आपणच करू शकतो याच्यासाठी हे छोटंसं मी प्रयत्न केला आहे पूर्ण ही माहिती देण्याची. याबाबत आपणास कोणासही काही अतिरिक्त माहिती पाहिजे असल्यास व्हॉट्सॲपवर आम्ही उपलब्ध करून ठेवलेली आहे. PDF मध्ये विविध फॉर्म्स उपलब्ध आहे. आम्हाला आपण व्हॉट्सॲपवर याची माहिती जी काही रिक्वायरमेंट आहे ती तुम्ही डायरेक्टली पाठवू शकता. आम्ही हे PDF मध्ये फॉर्म्स तुम्हाला सादर करू. शेवटी ह्या वेबिनारचं जे आयोजन शासकीय पुनर्नियुक्त माजी सैनिक संघटनेने केले हे खरंच एक चांगलं कार्य आहे. ह्या कार्याबद्दल मी त्यांना परत एकदा धन्यवाद देतो. आणि येथे माननीय चंद्रशेखरजी आलेगावकर यांनी आपल्या मनोगतामध्ये नमूद केले की असेच आम्ही सेमिनार आयोजित करून महाराष्ट्रातील सर्व माजी सैनिकांना विविध विषयावर जे आपल्याकडे उपलब्ध आहेत विविध विषयावर आम्ही हे सेमिनारद्वारे माहिती प्रसारित करू. तसेच दुसऱ्या वेळेस फेसबुक लाईव्हवर सुद्धा देण्याचा आम्ही प्रयत्न करू हे अध्यक्ष चंद्रशेखरजी आलेगावकर यांनी नमूद केले. शेवटी मी संघटनेचे सर्व पदाधिकाऱ्यांचं आभार व्यक्त करतो. तसेच नांदेडमधील आमचे विभागीय अध्यक्ष श्री पठाण हायून साहेब व माझे मित्र सार्जंट संजय पोद्दार यांचं पण मी आभार व्यक्त करतो. कारण त्यांचं सहकार्य मला नेहमी वेळोवेळी मिळत राहतं आणि हे सर्व लोक माजी सैनिकाच्या कल्याणार्थ काम करतात. याबद्दल सर्वांचे मी आभार व्यक्त करून माझी माहिती संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.